हिमायतनगरात अल्प पावसातच कोसळले महावितरणाचे विजेचे खांब, ठेकेदारावर कारवाईची मागणी। महावितरणाच्या कामातील कथित हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम पुन्हा एकदा समोर आला आहे। हिमायतनगर इस्लापूर मार्गावरील शेतकरी राजदत्त सूर्यवंशी यांच्या शेतातील नुकतेच उभारलेले 3 विजेचे खांब अल्प पाऊस आणि हलक्या वाऱ्यातच कोसळले, तर इतर काही खांब धोकादायकरित्या झुकल्यानं गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की मोठा खर्च करूनही ठेकेदारानं अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले। सुदैवानं घटनेच्या वेळी शेतात कोणी नसल्यानं जीवितहानी टळली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। संबंधित ठेकेदाराला त्वरित काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच तालुक्यातील महावितरणाच्या सर्व पोल उभारणीच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते वामनराव पाटील मिराशे यांनी केली आहे। साधारणतः 4 महिन्यापूर्वी झालेलं काम आहे। पडगाव येथील कामगार सावते आणि कंठेवाड नामक गुत्तेदार यांनी केलेले हे काम आहे। सरकारी काम असताना सुद्धा त्याला भरपूर असा पैसा लागला, वाहतुकीसाठी पोल आणण्यासाठी करण्यासाठी मजुराला पर्स एवढे सगळे देऊन सुद्धा साधारण 1 ते 1.5 फूट 2 फुटावरच खड्डे केल्यामुळं पूर्ण लाईट पडलेली आहे। हे आमचं चांगलं दैव की लाईट चालू असते वेळेस पडली नाही, लाईट बंद असते वेळेस पडल्यामुळं जीवितहानी झाली नाही जनावराची माणसाची। आणि माझी शासनाला अशी विनंती आहे किंवा MSC ऑफिसला विनंती आहे की त्यांनी ही लाईट माझी दुरुस्त करून द्यावी आणि संबंधित गुत्तेदाराला कारणे विचारण्यात यावी की बाबा इतकी खड्डे का कमी केले। तर आमचं असं तुमच्या मार्फत असं सांगणं आहे MSCBला की त्यांनी याची चौकशी करावी। मी आपल्या हिमायतनगरच्या MSCB मध्ये 2-3 वेळेस उपोषण केले होते या विषयावर आणि आपल्या हातगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कोळीकर साहेबांनी LAQ केला, लक्षवेधी सुद्धा लावली आणि आपल्या तालुक्यामध्ये कुठेही काहीच कोणा गोष्टीचं बंधनकारक राहिलेलं नाहीये। हिमायतनगरला आज ढोरे साहेब म्हणून आहात, त्यांना फोन केला, फोन उचलत नाहीयेत, काय कामाचं पोषण आहे, काही कोणाला घेणं नाही देणं नाही। ज्यावो यारो बांधो भारा आधा तुम्हारा आधा आम्हारा या वरीनुसार फक्त कॉन्ट्रॅक्टर निवडलेले आता मेंटेनन्स साठी 4 ते 4 काम काय 4च कॉन्ट्रॅक्टर काय काम करायचे कोणाला पता नाही। आज विचार करायचं की गोष्ट आहे। बघू शकता आपण एक शेतामध्ये 1-2च फूट खड्डे खोल केलेत। बालाजी कंटेवाड यांचं एक काम आहे म्हणून सांगायला ते शेतकरी, बरोबर ना? बरोबर। आणि आमच्याच गावचा माणूस आहे तो गावचा सावते, त्यांनी 2-2 फूट खड्डे करून काम केलं। अहो हेच काम म्हणून नाही, आपल्या पूर्ण हिमायतनगर शहरामध्ये प्रत्येक गाव ते डायरेक्ट सबस्टेशनचे काम अशोका बिटकॉम न केलेले आहेत, ते सगळं असेच आहे। आज मला तर एवढंच म्हणायचं आहे की यांनी जर एवढा भ्रष्टाचार करत असतील तर कर्मचारी लोक काय झोपलेत का? याच्यावर एकदम अशी असणारी कडक समिती आणून शहानिशा चौकशी करून हे लोकांची पूर्ण यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे, असे बोगस काम करणारे हरामखोर गुत्तेदारांना। आणि जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं की आपण पहिल्या काही गोष्टी बोलल्या त्याप्रमाणे त्यांनी जे काम खोटे करतात ना त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे प्रशासकांवरच्या वरिष्ठांनी। आज विचार करा, येतच नाही पूर्ण गावामध्ये तर पूर्ण तालुक्यामध्ये रोडला लागून 5 फूट अंतरावर अशोका बिटकॉमनं डायरेक्ट सबस्टेशन ते गाव या हिशोबाने लाईनीचं काम केलेलं आहे। ते पूर्ण पोल गावाच्या जवळ रोडला 2 फूट 3 फूट अंतरावर टाकले। त्यामध्ये जर समजा एखाद्या वेळेस असा पोल पडला आणि एखाद्या वेळेस स्कूल बस जर आली तर ते विचार करायसारख्या गोष्टी। आता याच्यावर थोडंसं MSCBनं खोलवर लक्ष घालावं अशी आमची विनंती आहे।